फुलझाडांचा विषय आला की गुलाब, मोगरा, जास्वंद, त्यानंतर अबोली, झेंडू या फुलझाडांच्या बरोबरच निशिगंध किंवा त्यालाच रजनीगंधा असं सुद्धा म्हटलं जातं. रजनीगंधाची फुलं ही सेंट किंवा परफ्यूम बनवण्यामध्ये सुद्धा वापरली जातात. बरोबर हारतुरे किंवा वेणीमध्ये सुद्धा केला जातो. आणि निशिगंध हे झाड कंदापासून आपल्याला भरपूर अशी झाडं मिळतात. हे फंगीसाइड आहे, तर फंगीसाइड मी आधी खाली कुंडीमध्ये टाकून घेते. कारण काय, त्याच्यातली माती ओलीच आहे, त्यामुळे जर काय फंगस वगैरे असेल त्याच्यामध्ये ते निघून जाईल म्हणून आपण आधी फंगीसाइड याच्यामध्ये टाकून घेऊ. तर हा माझ्याकडे किचन वेस्टचं थोडंसं किचन वेस्ट आहे. हे आहे शेणखत. शेणखत आपण मिक्स करूया त्याच्यामध्ये. 2 मोठी मी शेणखत टाकलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्या मुळाची जी चिकट माती असते नर्सरीची, ती आपण पूर्णपणे आधी काढून घेतली पाहिजे. म्हणजे काय होतं की जर काय फंगस वगैरे असेल मुळामध्ये तर ती नाहीशी होण्यास मदत होते आणि आपल्या झाडाची वाढसुद्धा चांगली होते. निशिगंधाला एकदम ड्राय अशी माती लागत नाही, तर त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर राहिलं पाहिजे.